नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे AIOSM टेक। आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे म्हणजेच आधार बँक सीडिंग। ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी कसं जोडू शकता। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊया आधार बँक सीडिंग म्हणजे काय। आपल्या सर्वांना माहिती आहे की आधार कार्ड हे एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे। आधार बँक सीडिंग म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करणं। यामुळे सरकारी योजना, अनुदान किंवा इतर लाभ थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात। उदाहरणार्थ गॅस सबसिडी, पेन्शन किंवा इतर सरकारी लाभ। ही प्रक्रिया पूर्ण करणं खूप गरजेचं आहे, कारण याशिवाय तुम्हाला काही योजनांचा लाभ मिळणार नाही। आधार बँक सीडिंग का आवश्यक आहे? आधार लिंक केल्याने तुमच्या खात्याची सुरक्षितता वाढते। सरकारी अनुदान किंवा लाभ थेट तुमच्या खात्यात येतात। एकदा आधार लिंक केलं की तुम्हाला वारंवार कागदपत्र दाखवण्याची गरज नाही। काही बँकांसाठी आणि सरकारी योजनांसाठी आधार लिंक करणं बंधनकारक आहे। आता आपण पाहूया की आधार बँक खात्याशी जोडण्यासाठी कोणत्या पद्धती उपलब्ध आहेत। यासाठी तुम्ही खालील सोप्या पद्धती वापरू शकता। मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला Google Chrome वरती npci.org.in URL टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। खाली तुम्हाला या ठिकाणी प्रोडक्ट, कंझ्युमर, मीडिया हे सारे ऑप्शन दिसतील। तुम्हाला सेकंड ऑप्शन कंझ्युमर यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर बाकी सारे ऑप्शन ओपन होतील। UPI कंप्लेंट, अदर प्रोडक्ट कंप्लेंट, ATM लोकेटर हे सगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील। त्यामध्ये शेवटचा भारत आधार सीडिंग इनेबलर म्हणजेच आपण त्याला बेस असं म्हणतो, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। यामध्ये डाव्या बाजूला आपण पाहू शकता या ठिकाणी होम, आधार सीडिंग किंवा डिसीडिंग, अकाउंट डिटेल्स, आधार मॅप स्टेटस, आधार मॅपिंग हिस्ट्री, रिक्वेस्ट स्टेटस चेक किंवा हेल्प हे तुम्हाला बाकीचे ऑप्शन दिसत आहेत। आपल्याला यामधून जो काही ऑप्शन निवडायचा आपण निवडू शकतो। म्हणजे तुम्हाला जर आधार मॅपचा स्टेटस बघायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता। अकाउंट डिटेल्स पाहायची असेल तर या ठिकाणी क्लिक करू शकता। आधार मॅपिंगची हिस्ट्री म्हणजे तुम्ही कधी कधी आधार मॅपिंग केलेलं आहे त्याची हिस्ट्री जर बघायची असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता। किंवा जे रिक्वेस्ट तुम्ही टाकलेलं आहे त्याचा जर तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करून चेक करू शकतो। आपल्याला आधार सीडिंग करायची आहे, त्यामुळे आपण फर्स्ट ऑप्शन आधार सीडिंग और डिसीडिंग यावरती क्लिक करूया। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो यामध्ये तुम्हाला इंटर युअर आधार नंबर, या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सीडिंग करायचं आहे किंवा डिसीडिंग करायचं आहे, यावरती तुम्हाला तो ऑप्शन निवडायचा आहे। तो ऑप्शन निवडल्याच्या नंतर तुमची जो बँक असेल ज्यामध्ये तुम्हाला सीडिंग करायचं आहे ती बँक या ठिकाणाहून निवडायची आहे। माझी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। त्यामध्ये मित्रांनो परत सीडिंग टाईप टाकायचं आहे तुम्हाला, म्हणजे फ्रेश सीडिंग आहे किंवा मूवमेंट सेम बँक विथ अनदर बँक। तुम्हाला मूवमेंट करायचे आहे सेम बँक विथ अनदर अकाउंट याची, किंवा मूवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक हे आहे सेम बँक म्हणजे SBI टू SBIच्या दुसऱ्या खात्याला जर लिंक करायचं असेल तर हा ऑप्शन निवडू शकता। किंवा जर दुसरी एखादी बँक असेल म्हणजे SBI आहे आणि तुम्हाला सेंट्रल बँक या दुसऱ्या बँकेत तुम्हाला जर लिंक करायचं असेल कोणत्याही बँकेत तर या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। माझं या ठिकाणी फ्रेश सीडिंग आहे, मी यावरती क्लिक करतो। हे केल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा जो काही अकाउंट असेल, कोणताही अकाउंट तुम्हाला लिंक करायचा आहे तो अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे। या ठिकाणी परत कन्फर्म अकाउंट नंबर, तोच अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे। हे केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे। टिक केल्याच्या नंतर हा जो वरती तुम्हाला कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि खाली दिलेल्या सबमिट बटन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। काही टर्म्स अँड कंडिशन्स असतील तुम्ही ते वाचू शकता किंवा डायरेक्टली खाली जाऊन या ठिकाणी ॲग्री अँड कंटिन्यू
यावरती क्लिक करू शकता। हे झाल्याच्या नंतर मित्रांनो, तुमचा जो काही आधारशी मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तुम्हाला OTP जाणार। त्या ठिकाणी तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचे। हे बघा, असा ऑप्शन आलेला आहे, प्रेस ओके टू इनिशिएट रिक्वेस्ट टू स्टेट बँक ऑफ इंडिया। यावरती कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचे। मित्रांनो, अशा प्रकारे लोड घेईल आणि माझा या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम आहे। माझा आधार नंबर माझ्या SBIच्या खात्यामध्ये मॅप नाही आहे, म्हणजे मला त्या ठिकाणी जाऊन KYC करावी लागेल आणि त्यानंतर माझा आधार सेटिंग करावं लागेल। मित्रांनो, जर तुमचा आधारशी KYC झालेला असेल तर तुमचं ऑटोमॅटिकली या ठिकाणी सक्सेस असं येऊन जाईल। काही महत्त्वाच्या टिप्स, तुमचा आधार नंबर आणि बँक खाते क्रमांक बरोबर टाका, नाहीतर प्रक्रिया अयशस्वी होऊ शकते। आधारवर नोंदणीकृत मोबाईल नंबर सक्रिय असावा, कारण OTP येण्यासाठी तो गरजेचा आहे। जर तुम्हाला काही अडचण आली तर बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा। आधार सेटिंग पूर्ण झाल्यावर तुमच्या बँकेकडून कन्फर्मेशन मेसेज मिळाला की नाही हे तपासा। तर मित्रांनो, ही थोडी प्रोसेस होती। आधार बँक सेटिंग ही खूप सोपी आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे। ती पूर्ण केल्यावर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळणं सोपं होतं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, आम्ही तुम्हाला नक्की उत्तर देऊ। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।